हाय, आय एम निलिमा राजशेखर आणि मी पोएम नाही सांगणार आहे. ठीक आहे, ओके. सो मी पोएम नाही सांगणार आहे. आय एम ट्राईंग टू डू स्टोरी टेलिंग. सो विल स्टार्ट विथ दॅट. सो मी आणि माझा हजबंड, जसा तो बोलला आहे, लग्न. सो मी आणि माझा हजबंड नेहमी बोलत असतो. रिसेंटली आम्ही कुरुक्षेत्र बघत होतो. सो आम्ही डिसाईड केलं की एक्झॅक्टली कोण मॅनिप्युलेटर आहे पूर्ण कुरुक्षेत्रामध्ये. तर नॉर्मली काय होतं ना, जेव्हा पण मी माझ्या हजबंडशी छान सिरियस किंवा मायथॉलॉजिकल विषयावर बोलायला लागते, तो छान झोपून जातो. ठीक आहे. तर जसा आमचा विषय निघाला की कोण मॅनिप्युलेटर आहे पूर्ण कुरुक्षेत्राचा, तर माझा हजबंड म्हणे की द्रौपदी. म्हटलं नाही रे, शकुनी. तर तो म्हणे का शकुनी कसा? म्हटलं ते पण 99 भाऊ होते ना, 99 भावांचा रिव्हेंज घेतला शकुनीने. तर तो म्हणे हे फक्त कौरव 100 होते, बाकी सगळे ते एक होते. म्हटलं नाही अरे, शकुनीला पण 99 भाऊ होते, तेही 100 होते, म्हणून तर गांधारच्या पुत्रीसाठी गेले की नाही भीष्म. तर तो म्हणे काहीही सांगतेस. म्हटलं नाही अरे, सांगतीये मी तर ऐकून घे, पण एकच प्रॉमिस की झोपू नकोस. तो म्हणे अरे तुझा आवाज इतका डिवाईन आहे की मला छान झोप लागते. सो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही मला एक रिप्लाय करायचा लास्टला की तो जो हे म्हटलं आहे की माझा आवाज डिवाईन आहे, ती माझी स्तुती होती की माझा इन्सल्ट होता. ठीक आहे. सो मी स्टार्ट केला, तर तो एवढ्या ह्याच्याने म्हटला की त्याला ऐकायचं आहे मायथॉलॉजिकल. ॲज अ मायथॉलॉजिकल स्टोरी टेलर आणि लाईफ कोच मला असं एकदम भरून आलं की आई माझा नवरा ऐकायला बसला आहे आज. सो मी म्हटलं हे बघ, शकुनी कसे होते, 100 भाऊ होते. आता भीष्म गेले गांधारीला मागणी घालायला. ठीक आहे. आता गांधारी आपली सुंदर सुशील 100 पुत्र होईल असा वर असलेली, मग तिला काय एका आंधळ्या पुत्राला देतील ना ते. गांधार नरेश काय म्हटले, नाही आमच्याकडनं होणार नाही. तेव्हा काय व्हायचं, एकतर मुलगी द्या किंवा युद्ध करा. मग युद्ध झालं. जसं युद्ध झालं, बट ऑब्वियस भीष्मासोबत सगळे हरले. जसे हरले तसे हे 100 पुत्र आणि त्यांचे बाप्पा गांधार नरेश आणि त्यांचे 100 पुत्र सगळ्यांना त्यांनी टाकलं बंदिवासात, ऑफकोर्स जेलमध्ये. आता हे सगळे गेले जेलमध्ये. मीनवाईल गांधारीचं लग्न झालं. कोणाशी झालं गांधारीचं लग्न? धृतराष्ट्राशी. करेक्ट, व्हेरी नाईस. सो धृतराष्ट्राशी लग्न झालं, सगळं झालं. आता हे जे बंदिवासात आहेत, ते आपले जे मेन कॅरेक्टर्स आहेत, त्यांना रोज थोडं थोडं अन्न दिलं जायचं, अगदीच थोडं, फक्त जिवंत राहतील असं. का थोडं थोडं द्यायचे, पोट भरून का नाही द्यायचं? कारण रिफ्रेशमेंट ना, रिफ्रेशमेंट. फक्त ते जिवंत राहावे अशी त्यांची इच्छा होती. कारण त्यांना पोट भरून दिलं, उद्या ते बंदिवासातून सुटले, युद्ध गेलं असतं ना, 100 लोक आहेत, मग तसं करू नये. फक्त त्यांनी जिवंत राहावं एवढंच अन्न त्यांना दिलं जायचं. मग त्या 100 जे राजपुत्र आहेत त्यांनी ठरवलं की ह्याच्यामध्ये आपण जिवंत नाही राहू शकत, खूप दिवस आपण काही करू शकत नाही. मग त्या सगळ्यांनी ठरवलं की आपल्यापैकी कोणीतरी एक आणि एकच जिवंत राहील. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की आपल्यात सगळ्यात लहान जो आहे तो आहे शकुनी. तर तो जिवंत राहील. आपण सगळे आपल्याला जे अन्न मिळतं आहे, जे थोडं थोडं मिळतं आहे रिफ्रेशमेंट, ते त्याला देऊयात. मग अशा पद्धतीने डेली जेही अन्न यायचं ते पूर्णतः शकुनीला दिलं जायचं. शकुनी लहान होता. 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळे आपोआप जीवत्याग केला आणि गेले. शेवटी उरला शकुनी आणि त्याचे पप्पा. जेव्हा शकुनी उरला तेव्हा गांधार नरेशने रिक्वेस्ट केला भीष्माला की हे बघ, आमचा एकच पुत्र राहिला आहे, आता आमची वंशावळ नष्ट करू नकोस. लहान आहे तो, 20-22 वर्षाचा आहे, त्याला राहू देत. असंही मी जाणारच आहे, माझी ही शेवटची इच्छा आहे की त्याने जिवंत राहावं. तर भीष्म इज भीष्म. मग ते म्हणे ठीक आहे. त्यांना माहीत नव्हतं ना की ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे. सो मग ते म्हणे की ठीक आहे, शकुनी जिवंत राहील. आणि शकुनीला बंदिवासातून बाहेर काढण्यात आलं. शेवटचा दिवस गांधार नरेशचा. गांधार नरेश शेवटचं क्षण मोजत आहेत आणि ते विचारतात शकुनीला, तुला लक्षात आहे ना की तू का जिवंत आहेस? मग शकुनी म्हणतो, हो माझ्या लक्षात आहे, मी का जिवंत आहे. माझ्या भावांनी, तुम्ही माझ्यासाठी काय त्याग केलेला आहे, त्या हिशोबाने आणि तो विचार माझ्या डोक्यामध्ये ठेवून मी हा रिव्हेंज घेणार. आणि त्या दृष्टिकोनातून किंवा त्या गोलपासून माझं लक्ष कुठेही जाऊ नये, असा कोणताही दिवस येऊ नये की मी माझा गोल विसरेल. त्यामुळे मी आज माझ्यासाठी एक
मी माझ्यासाठी एक करतो की माझा जो पाय आहे तो त्याने लिंप करून घेतो, दॅट्स वाय लिम्पिंग. अशा पद्धतीने तो जिवंत राहिला आणि मीनवाईल तो आतून पोखरत राहिला. दुर्योधन, धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळ्यांना आतून जे पोखरले ते कोणी केले? शकुनीने. एक मूवी पण आहे तसा, शॉशंक रिडेम्पशन, रोज थोडा थोडा करेंगे, रोज थोडा थोडा करेंगे. आणि पूर्णतः जोपर्यंत कुरुक्षेत्राचं युद्ध झालं त्याच्यामध्ये काय झालं, सगळे पूर्णतः कुरुवंश, जो कुरुवंशाचा पूर्ण वंशावळ आहे ती काय झाली? नष्ट झाली. तुम्हाला रिव्हेंज घ्यायचा आहे, शकुनीसारखा घ्या, हळूवार घ्यायचा पण मोठा घ्यायचा. आणि नंतर मी बघितलं माझ्या नवऱ्याकडे, ॲज युजल झोपला होता मस्त. मी म्हटलं अरे एवढा मी तुला ज्ञान देते माझ्याकडचं. तर म्हणे अगं ॲज अ लाईफ कोच तुझा आवाज इतका ट्रान्समध्ये नेतो मला, असं मला मेडिटेशन लागलं होतं. मी असं मेडिटेशनमध्ये जातो. तू मेडिटेशन का नाही चालू करत लोकांचं? मग त्याच्यावर मी हसले की करेक्ट आहे, ॲज अ लाईफ कोच तारीफ करतोय माझी. आता तुम्ही मला सांगा त्याने माझी तारीफ केली होती की इन्सल्ट केला होता? थँक्यू सो मच. दॅट्स मी, निलिमा राजशेखर. थँक्यू.